मी उल्का उद्धव पटवर्धन. आज आपण आपल्या किचनमध्ये पालकचे कोफ्ते करणार आहोत. कोफ्ता आणि करी असं करणार आहोत. त्याच्यासाठी मी हा पालक आधी पहिल्यांदा पाणी उकळत ठेवलं आहे, उकळवून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. त्याच्यासाठी हा पालक मी उकळत टाकते. चांगली एक उकळी काढून घेणार आहे, नंतर तो बर्फाच्या पाण्यात टाकणार आहे. तर हा आपण पालक चांगला उकळवून घेतला आणि बर्फाच्या पाण्यात टाकला आहे. तर तो जरा गार झाला की मी पिळून घेऊन त्याची प्युरी करून तुम्हाला दाखवते. त्याची करी करण्यासाठी, पालकाचे कोफ्ते करायचे, त्याची करी करण्यासाठी मी हे एक वाटप करते. आम्ही कांदा घेते वाटून. हे 2 कांदे घेतलेत. थोडंसं आलं घेतलं आहे, 1 इंचभर. 7-8 लसणीच्या पाकळ्या, 2 टोमॅटो. हा टोमॅटो जादा आहे तो मी उरवणार आहे. कोथिंबीर घालणार आहे, थोडी कोथिंबीर. त्यानंतर लाल तिखट, हळद, एक चमचा धने जिऱ्याची पावडर. तर हे मी छानपैकी वाटून घेते. ची पेस्ट करून घेतली. त्यामध्ये आता मी बटाटा घालते किसून. आपण बटाटा किसून घेतला आहे. तर त्यावर आता मी 2 चमचे बेसन घालणार आहे. लागलं तर समजा सैल वाटलं पीठ तर नंतर घालता येईल. कोथिंबीर, लाल तिखट, थोडीशी हळद, हिंग, थोडीशी कसुरी मेथी. मिक्स करून घेऊया. जर सैल वाटलं तर आपण थोडं बेसन घालणार याच्यात. थोडं बेसन हवंच आहे. यामध्ये मी मीठ घालायचं विसरले, मीठ घालते. आता आपण व्यवस्थित पीठ मळून घेऊया. ह्याचे आपण कोफ्ते करणार आहोत. पाणीला तेल लावून घेऊया. पान घातलं तरी चालतं, नसलं तरी चालतं, असंच ठेवले तरी चालतात. आणि त्याचे आपण छोटे छोटे कोफ्ते करून पालक, बटाटा, बेसन आणि मसाले असे वापरून आपण हे जे कोफ्ते केलेत हे आपण आता असे सगळे वळून वाफवून घेणार आहोत. असे मी सगळे वळून घेते. वळून तयार आहेत. आता हे मी वाफवून घेणार आहे. वरती झाकण ठेवते आणि वाफवून घेते. आता आपली ही ग्रेव्ही वाटून तयार आहे. टोमॅटो, कांदा, आलं बिलं सगळं वाटून तयार आहे. आता आपण ग्रेव्ही करण्यासाठी, करी करण्यासाठी तेल घालूया. आता कढईमध्ये मला जरा तेल थोडं जास्त लागतं, कारण हे आलं पाहिजे, तर्री आली पाहिजे. तेल तापलेलं आहे. मोहरी, जिरं टाकून बघायची. आणि आता आपण याच्यावर ही ग्रेव्ही टाकणार आहोत. वाटप केलेलं हे सगळं टाकणार आहोत.
वाटप आपण चांगलं बारीक गॅस ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहोत. आपण हे तेल सुटेपर्यंत चांगली ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. ते आता मी झाकण ठेवणार आहे. किती सुंदर आपली ग्रेव्ही आता होत आली. अजून 2 मिनटं मी शिजवून घेणार आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत ती शिजवून घ्यायची. हा सुंदर वास येतोय. छानपैकी शिजून तयार आहेत. तिकडे ग्रेव्ही होतीये. हा हा मस्त वास येतोय छानपैकी. याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. सुंदर आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. आता मी यामध्ये पाणी ओतणार आहे. आता आपण ती थोडी सैल ठेवायची कारण शिजायची आहे अजून म्हणून. ती नंतर घट्ट होते ग्रेव्ही. आपण ही चांगली शिजवून घेणार आहोत. खूप घट्ट होईल. आता आपण ह्याच्यात घालायचं साहित्य इथे घालून टाकणार आहे मी. चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला, कारण आपण धने जिऱ्याची पावडर वगैरे घातलेली आहे ग्रेव्हीत, त्याच्यामुळे थोडासा गरम मसाला, थोडी कसुरी मेथी हातावर चुरून अशी घालणार आहे मी. त्याचा एक स्वाद सुंदर येतो. आता हे आपण चांगलं आटवून घ्यायची आहे ग्रेव्ही, शिजवून घ्यायची आहे. आपले हे कोफ्ते झालेले आहेत. सुंदर असे शिजलेले आहेत, एकदम खुटखुटीत. आता आपण ही ग्रेव्ही अजून थोडी घट्ट करायची आहे आपल्याला. ग्रेव्ही घट्ट झाली की नंतर आपण हे सर्व करणार आहोत. अशी ही आपली पालकची कोफ्ता आणि करी आणि बरोबर हे पालकचे आयते खाण्यासाठी तयार आहे. आता हा मी व्हिडिओ कसा केला, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. पालकाचे आयते कसे घातले, कोफ्ते कसे केले, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.